Vidya Crown is a platform where you easily learn how to develop skills of English language. Smart learning leads to fast learning, a step towards proficiency. So please like, share and comment my channel Vidya Crown and subscribe it by pressing bell icon. And today's topic is active and passive voice part 4. Voice. Voice has two types. First one is active voice and second one is passive voice. याबद्दल आपण आधीच्या व्हिडिओमध्ये सखोल अभ्यास केलेला आहे. परंतु थोडक्यात पुन्हा सांगते आहे. ऍक्टिव्ह व्हॉइस म्हणजे कर्तरी प्रयोग आणि पॅसिव्ह व्हॉइस म्हणजे कर्मणी प्रयोग. ऍक्टिव्ह व्हॉइस मध्ये कर्ता आणि त्याच्या ऍक्शनला महत्त्व दिलेलं असतं, तर पॅसिव्ह व्हॉइस मध्ये कर्माला महत्त्व दिलेलं असतं. फर्स्ट वन इज who brought sweets? क्वेश्चन मार्क. आज आपण असे इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स बघणार आहोत की ज्याची सुरुवात WH प्रश्नार्थक शब्दाने होते. म्हणजे सुरुवात कशी होते तर who ने होते, what ने होते, whom ने होते, when ने होते, where ने होते. तर असे प्रश्नार्थक वाक्य असतील तर आपण त्याचं कर्मणीमध्ये कसं रूपांतर करायचं तर ते आज आपण पाहणार आहोत. आता प्रथम आपण काय करतो, सेंटेन्स दिल्यावर एनालिसिस करतो. तर तसं पहिल्यांदा आपण करतो आहोत. टाइप ऑफ सेंटेन्सेस इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स बिकॉज सेंटेन्स स्टार्टेड विथ who and ended with question mark. Then tense, it is simple past tense because brought is the past tense of the verb bring. Now object is sweets and that one is plural. आता who साठी आपण by whom असं जर रचना केली तर ते अर्थपूर्ण होतं, म्हणून who ची रचना करताना आपण काय करणार आहोत, by whom. बाकीचे जे प्रश्नार्थक शब्द आहेत WH म्हणजे when, where, what त्याच्यामध्ये बदल होत नाही, परंतु who मध्ये असा बदल केला तर ते समजपूर्वक आणि अर्थपूर्ण होतं. आता ब्रिंगचा आपण ब्रॉट वाक्यामध्ये कर्मणीमध्ये वापरताना पास्ट पार्टिसिपल वापरणार आहोत. त्यांनी दिलेला आहे तो पास्ट टेन्स आहे. प्रश्नामध्ये जो आहे तो पास्ट टेन्स आहे. पास्ट टेन्स पण ब्रॉट होतं आणि पास्ट पार्टिसिपल सुद्धा ब्रॉट होतं. आता बघा उत्तर कसं तयार होणार आहे. बाय whom मी मगाशी सांगितलं बाय whom करायचं आहे. where because sweets that one is plural. by whom were sweets brought, it is a past participle of the verb bring and at the end there is a question mark. By whom were sweets brought? Question mark. Now the second question is, when will you narrate the story? An analysis is type of sentence is interrogative sentence because the sentence is starting with when and at the end there is a question mark. Now tense, simple future tense because will is there. Will indicates that the sentence is from simple future tense. Now the object is the story, that one is singular. आता when साठी आपण whenच वापरणार आहोत. आता बी ची आपण रचना मुद्दाम करणार आहोत, मुद्दाम आपण घेणार आहोत म्हणजे कारण हे वाक्य जे आहे हे फ्युचर टेन्स मधलं आहे. विल किंवा शल असेल तर आपण त्याच्या सोबत आपण काय लावतो, बी लावतो. नाउ फॉर यू साठी आपण यूज ठेवतो, यू मध्ये कधीच बदल होत नाही. and narrated is the past participle of the verb narrate. Now the answer is when. when नेच वाक्याची सुरुवात करणार आहे. Then helping verb will, it is given in the sentence. Then object, आधीच मी सांगितलेलं आहे प्रश्नार्थक जो शब्द आहे when, what, where ह्याच्यानंतर पहिलं हेल्पिंग वर्ब येतं, नंतर मग ऑब्जेक्ट येतं. आणि आतापर्यंत आपण काय शिकलो की स्टेटमेंट असेल किंवा कुठल्याही प्रकारचं वाक्य असेल तर त्याच्यामध्ये पहिल्यांदा ऑब्जेक्टने पॅसिव्ह टेन्सची सुरुवात होते, परंतु क्वेश्चन सेंटेन्स असेल, इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स असेल
तर आणि WH ने सुरुवात होणार असेल तर त्याच्याबरोबर हेल्पिंग वर्ब लागतं. म्हणजे व्हेन विल, नंतर द स्टोरी वी टूक ऑब्जेक्ट, आणि बी बिकॉज ऑफ विल इज देअर. विल असल्यामुळे आपल्याला बी ची गरज आहे आणि ते आपण ऑब्जेक्टच्या नंतर घेतलेलं आहे. कारण हेल्पिंग वर्ब हे लगेच कोणाबरोबर आलेला आहे? हा जो प्रश्नार्थक शब्द आहे त्याच्याबरोबर आलेला आहे. देन इट इज सिंपल. Narrated is the past participle of the verb narrate, and by you it is as usual. And the answer is ready for us. When will the story be narrated by you? At the end there is a question mark. Third one is, where was he flying a kite? आता बघा इथे where ने प्रश्नाची सुरुवात झालेली आहे आणि at the end there is a question mark. आता where आहे म्हणजे उत्तरामध्ये सुद्धा where येणार. त्याच्यामध्ये फक्त काही बदल होत नाही. फक्त who असेल तर by whom घ्यावं लागतं. बाकीचे जे WH जे शब्द आहेत प्रश्नार्थक त्याच्यामध्ये बदल होत नाही. Now type of sentence is interrogative sentence because where is there and at the end question mark is there. Tense, past continuous tense because was is there and for ing is added to verb fly. त्यामुळे तो past continuous आहे. Object a kite, that one is singular. whereच राहतो आणि ही साठी आपण him वापरतो. आपण आधीच्या सगळ्या सिरीज मध्ये पाहिलेलं आहे. आणि फ्लायचं फ्लोन हे पास्ट पार्टिसिपल रूप आहे. आता बघा उत्तर कसं तयार होईल. व्हेअर ॲज इट इज आपण ठेवणार आहोत. हेल्पिंग वर्ब ॲज इट इज ठेवणार आहोत. नंतर ऑब्जेक्ट ॲज इट इज ठेवायचं आहे. आता मी तुम्हाला मागच्या जेव्हा अपूर्ण वाक्याची वाक्य आपण जेव्हा कर्मणीमध्ये केली तेव्हा मी सांगितलं होतं की पॅसिव्ह व्हॉइस मध्ये नेहमी वर्ब जो असतो त्याचं तिसरं रूप येतं. मग हे वाक्य कंटिन्युअस आहे, ING आहे. ING आपण कशाला लावतो तर बी ला लावतो. बी ला ING लावून हे वाक्य कंटिन्युअस टेन्स मधलं आहे हे आपण दर्शवू शकतो. त्याच्यानंतर पास्ट पार्टिसिपल ऑफ द वर्ब फ्लाय अँड बाय हिम हे त्या वाक्याची गरज. बाय हे हिमच्या आधी लावून हे वाक्य आपण काय केलेलं आहे पूर्ण केलेलं आहे. And the answer is, where was a kite being flown by him? At the end there is a question mark. Fourth one is, where does he keep his bats? Question mark. First we will do analysis. Types of sentences interrogative. कारण ह्या वाक्याची सुरुवात बघा where ने झालेली आहे. प्रश्नार्थक शब्द आहे. And at the end of the sentence there is a question mark. Now tense is simple present tense because does is there. Object his bats. That one is plural. आता हे प्लुरल असल्यामुळे लगेच बघा हेल्पिंग वर्ब वाक्यातलं आपलं बदलणार आहे. where साठी आपण whereच वापरणार आहोत. and him for he. And kept is the past participle of the verb keep. Now the answer is ready for us. where ने आपण वाक्याची सुरुवात करणार आहोत कारण वाक्यामध्ये त्यांनी प्रश्नामध्ये where दिलेला आहे. आता जेव्हा जेव्हा प्रश्नार्थक शब्द आपण लिहितो त्याच्यानंतर लगेच हेल्पिंग वर्ब म्हणजे ऑक्झिलरी वर्ब लिहायचा आहे. ते आता आर आहे कारण आपलं जे ऑब्जेक्ट आहे हे प्लुरल आहे, अनेक वचन आहे. जर एकच ऑब्जेक्ट असतं तर आपण इज घेतलं असतं. आता आपण आर घेतलेला आहे आणि हे सिंपल प्रेझेंट टेन्स मधलं आहे म्हणून आपण काय घेतलेलं आहे आर घेतलेला आहे. आता हे डज हे इथे वापरलेलं आपण का नाही घेत कारण हे डज ह्या कर्त्यासाठी वापरलेलं आहे आणि आपण आर हे ऑब्जेक्ट साठी म्हणजे कर्मणीसाठी वापरणार आहोत म्हणून डज इथे घेतलं जात नाही. त्याच्यानंतर लगेचच ऑब्जेक्ट आलं बघा हिज बॅट्स. kept is the past participle of the verb keep and by before pronoun. At the end there is a question mark and the answer is ready for us. Where are his bats kept by him? Question mark. Next one is
Fifth one is, which books did you sell? At the end there is a question mark. Now analysis. Types of sentences, interrogative sentence. कारण वाक्याची सुरुवात पहा which ने झालेली आहे. शेवटी प्रश्नचिन्ह आहे. Tense is simple past tense because did is there. Object books and that one is plural. Which in the passive voice will remain as it is. You also remain as it is. And sold is the past participle of the verb sell. आता बघा उत्तर कसं तयार केलंय. इथे जरा विशेष लक्ष द्यायचं आहे. जेव्हा जेव्हा which या शब्दाने प्रश्नार्थक वाक्याची सुरुवात होते तेव्हा त्याच्यासोबत पटकन आपण हेल्पिंग वर्ब घेत नाही. त्याच्यासोबत आपण ऑब्जेक्ट घेतो आणि नंतर मग हेल्पिंग वर्ब लावलं जातं. आता बघा कसं तयार होणार. which आणि ऑब्जेक्ट घेतला आहे. आता ऑब्जेक्ट इज plural, that's why we use where, because it is simple past tense also. And sold is the past participle of the verb sell and buy before pronoun. At the end question mark. Which books were sold by you? Question mark. Sixth one is, why did he delete the message? Question mark. Analysis. Types of sentences, interrogative sentence, and tense is simple past tense because did is there. Object message and that one is singular. why आपण तसंच्या तसं प्रश्नार्थक वाक्यामध्ये घेणार आहोत. आतापर्यंत तुमच्या लक्षामध्ये आलं असेल की जी प्रश्नार्थक शब्द आहेत जे आपण प्रश्न बनवण्यासाठी वापरतो त्याच्यामध्ये कोणताही बदल झालेला नाही. him आपण he साठी वापरणार आहोत. and deleted is the past participle of the verb delete. आता बघा उत्तर कसं तयार होईल. why साठी आपण whyच घेणार आहोत. मगाशी मी सांगितल्याप्रमाणे do, does, did हे आपण न घेता ऑब्जेक्ट काय आहे, मेसेज आहे, ते सिंग्युलर आहे म्हणून आपण पास्ट टेन्स असल्यामुळे इथे वॉज घेतलेला आहे. आता ह्याच्या नंतर ऑब्जेक्ट घेऊन डिलीटेड इज द पास्ट पार्टिसिपल ऑफ द वर्ब डिलीट अँड बाय बिफोर हिम. ॲट द एंड क्वेश्चन मार्क. व्हाय वॉज द मेसेज डिलीटेड बाय हिम? क्वेश्चन मार्क. सेवंथ one is, what can he draw? Question mark. आता बघा ह्या वाक्यामध्ये आपल्याला कर्माबद्दल अप्रत्यक्षरित्या सांगितलेला आहे. तो काय काढू शकतो म्हणजे तो चित्रच काढणार आहे हे आपल्याला अप्रत्यक्ष कळतं आहे परंतु चित्र हा शब्द त्या वाक्यामध्ये नाहीये. जेव्हा जेव्हा अशी अप्रत्यक्षपणे कर्म दिलेले असतात ते वाक्याच्या अर्थानुसार आपल्याला त्याचा बोध होत असतो. म्हणजे कर्म जरी नसेल प्रत्यक्ष तरीही वाक्य बनवताना काही अडचण येत नाही. प्रश्न वाचला तरी आपल्याला कळणार आहे इथे की व्हॉट कॅन ही ड्रॉ, की तो काय काढू शकतो. तो काय काढू शकतो हा प्रश्न कुठल्या तरी चित्राबद्दल असणार आहे हे आपल्याला कळतं आहे. आणि आता इथे सिंग्युलर प्लुरलचा काय प्रश्नच नाही कारण मॉडल ऑक्झिलरी आहे. मॉडल ऑक्झिलरी असेल तर आपल्याला ऑब्जेक्ट सिंग्युलर असो किंवा प्लुरल असो काही फरक पडत नाही. नाउ टाइप ऑफ सेंटेन्सेस इंट्रोगेटिव्ह because started with what and ended with question mark. Modal auxiliary is can. Object is not there. What साठी आपण whatच वापरणार आहोत आणि him is for him and drawn is the past participle of the verb draw. Now see the answer. What can be. आता बघा कॅनच्या नंतर आपण काय लावलेलं आहे, बी लावलेला आहे. जेव्हा जेव्हा प्रश्नार्थक वाक्यामध्ये व्हॉट, व्हेन, वेअर असे जेव्हा शब्द असतात त्याच्या सोबतीला आपण हेल्पिंग वर्ब घेतो. आता इथे आपलं कॅन सुद्धा हे काय आहे, मॉडल ऑक्झिलरी असेल तरी पण ते हेल्पिंग वर्बच आहे. कॅनच्या बरोबर आपण बी लावणार आहोत. अँड ड्रॉन इज द पास्ट पार्टिसिपल ऑफ द वर्ब ड्रॉ अँड बाय बिफोर pronoun. At the end there is a question mark. Now the answer is ready for us. What can be drawn by him? Thank you for watching my video
and please like, share and comment and subscribe my channel by pressing bell icon to get time to time notification. And thank you again and wish you all the best.